राष्ट्रीय दलित महासंघाची एक बैठक नुकतंच नागपुरात पार पडलेली आहे आणि राज्याच्या समाजकारण आणि राजकारणावर अत्यंत महत्त्वाचा परिणाम होईल अशा काही मागण्या राष्ट्रीय दलित महासंघाकडून शासनापुढे करण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत राष्ट्रीय दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र भोंडेकर आहेत। ते भंडाराचे विद्यमान आमदार आहेत। नरेंद्रजी, नेमकी आपली मागणी काय आहे? एक आरक्षण संदर्भातली एक वेगळी मागणी आपण करतायत। हो, 75 वर्ष आता जवळपास झालेले आहेत आणि अनुसूचित जातीला 13% आपण आरक्षण आहे। पण ह्या 13%मध्ये जर आपण अजून बघितलं तर 58 समाज जे आहेत, जे हिंदूशी संबंधित आहेत, हिंदू दलित संघटनेशी संबंधित आहेत, त्या 58 समाजाला आज 75 वर्षापासून शैक्षणिक त्यांचा फायदा झाला नाही आहे, व्यावसायिक झालं नाही, ना राजकीयसुद्धा फायदा झाला नाही आहे। तर आमचे सगळे 58 समाज आता एका समाजाला सोडून, कारण शासन त्यांनाच मंत्री बनवते, आमदार बनवते, त्यांनाच डॉक्टरमध्ये म्हणजे सगळ्या नोकरीमध्ये पण सगळंच त्यांनाच, तर बाकीचे 58 समाजाचा सगळ्यांचा जे तो अनुशेष आहे किंवा जे त्यांच्या कुचंबना जी आहे ती आम्ही सगळे आता एकत्र आलोत आणि आता आपला अधिकार मागण्यासाठी आपण काहीतरी भांडायला पाहिजे, म्हणून त्याची स्थापना हिंदू दलित महासंघटनेची स्थापना झाली आहे। आणि त्याच्यात सगळे महाराष्ट्राचे 6 विभागाच्या बैठका झालेत, 6 विभागाचे कार्यकारिणी झालेत। आता एक राज्य कार्यकारिणी आपली 24 तारखेला झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 13 डिसेंबरला एक भव्य दिव्य मोठा मोर्चाचा नियोजन करतोय, जेणेकरून आम्हाला 13%मधून 8% हे 58 समाजाला त्यांनी अबकडच्या याच्यावर करून द्यायला पाहिजे। नाही करून दिलं तर आम्ही मोठं आंदोलन करू। अनुसूचित जातींसाठी 13% आरक्षण राज्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये एकूण किती जाती किंवा किती समाज आहेत? आणि जो 58 समाजाचा आपण उल्लेख करताय तो म्हणजे नेमका एक समाजाला सोडून इतर सर्व समाजांवर अन्याय होता असं म्हणणं आहे का आपलं? हो, बरोबर आहे। 59 समाज आहेत आणि त्यापैकी 58 समाज हे हिंदू दलित समाज आहे। एका समाजाला त्यांनी त्यांच्या प्रगती होते, त्यांचा आमचा विरोध नाही आहे, त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार त्यांनी प्रगती करतात, त्यांचं स्वागत आहे। पण शासन जर एकच समाज त्यांना आरक्षणामध्ये दिसत असेल का बा अनुसूचित जातीमध्ये फक्त एकच समाज आहे आणि बाकी 58 समाजाला जर दुर्लक्ष करत असेल, तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्याच्यासुद्धा विटंबना किंवा चुकीचं आहे असं होते। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या समाजाचा विकास व्हावा यासाठी ही घटना बनवलेली आहे। पण दुर्दैवी आहे की 75 वर्ष होऊनही जर समजा बाबासाहेब आंबेडकरची घटनेचा उद्देश पूर्ण होऊ शकत नाही आणि राज्यकर्ते त्याच्यावर जर राज्यकर्ते शासन, मग तो कोणत्याही पक्षाचं शासन असेल, तो जर समजा ह्या घटनेचा जर मोडून समजा एकच समाजाला जर देत असेल, बाकीच्या समाजाचं दुर्लक्ष होतं, तर घटनेचा अर्थ राहणार नाही असं मला सांगावंसं वाटतं। कोणत्या समाजाबद्दल आपलं म्हणणं आहे? म्हणजे एकच समाजाला सर्व लाभ होत आहे, तर नेमकं कुठल्या समाजाचा उल्लेख आपण करताय आणि कोणते लाभ त्यांना मिळत आहे? बघा, तुम्ही आता बार्टीचा जर अभ्यास केला तुम्ही, तर बार्टीमध्ये 100 मुलांची जर यादी असेल तर एकच समाज म्हणजे महार आणि बौद्ध समाज, एकच समाजाला 80% 90% त्यांना दिले जाते। हे सगळ्या माझं म्हणणं नाही, 58 समाजाच्या मीटिंगमध्ये प्रखर पद्धतीनं सगळ्यांनी बोललेत। तुम्ही आता राज्य शासनामध्ये मंत्रिपदाचं जर बघितलं तर ह्यामध्ये 3 मंत्री एका समाजाचे आहेत, त्याच्यात 58 समाजाचे आहेत। ना चामार दिसते, ना मांग दिसते, ना मातंग दिसते, ना खाटीक दिसते। याच्यात उपपोट जे 58 समाज आहेत त्याचे एकही तुम्हाला दिसत नाही। तर माझं म्हणणं असं आहे की हा 75 वर्षापासून आमचं जर शोषण होत चाललं आहे शासनामध्ये, हा कुठेतरी थांबले पाहिजे। सगळ्या त्यांना तुम्ही एक मंत्री देतो तर दुसरा मंत्री याला द्यायला पाहिजे, तुम्ही त्यांना जर समजा परदेशात पाठवत असेल तर यांना पण पाठवायला पाहिजे। आता हे 58 समाजाची 60% वर्ग संख्या झालेली आहे, 40%मध्ये ते एक समाज आहे, 60%मध्ये आमची 58 समाज आहे। तर त्याचा पण कुठेतरी शासनाने दखल घ्यायला पाहिजे। 13% पैकी 8% आरक्षण आपण जे मागता आहे, तर त्याची वर्गवारी शासनाने कशी करावी? काय आपली नेमकी मागणी आहे? शासनाने जे काही सामाजिक चे वर्ग हे आहे वर्गवारी, त्यांनी ते सामाजिक याच्यात अभ्यास करून त्याची जी काही 13% आहे, तर 13%मध्ये आमची मागणी आहे की 13%मधून 8% आमच्या समाजाची लोकसंख्या आहे, 8%मधून 60% म्हणजे जवळपास आमची आहे। तर आम्हाला तुम्ही 60%मधून 8%मधून अबकडं पाडून द्या। जो आमच्या वाट्यात जो काही येत असेल, 8%पेक्षा खाली येत असेल किंवा जास्त येत असेल, तुम्ही तो करून फिक्स करून द्या, जेणेकरून आमच्या समाजाला हे 58 समाजाचा पण विकास होईल आणि मुख्य प्रवाहामध्ये येईल। ते कुठंतरी सर्व राजकीय पक्ष आहे जेव्हा अनुसूचित जाती संदर्भातलं राजकारण करतात, त्यांच्याकडूनही भेदाभेद होत आहे असंही एक आपला आरोप आहे। हो, आता कसं आहे, मी प्रमुख पक्षावरच बोलतो, सगळे प्रमुख पक्षच भेदाभेद करत आहेत। पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी भेदाभेद करत होती, आता सेना भाजपसुद्धा भेदाभेद करत आहे।
तुम्ही बघा भाजपमध्ये पण आता एकच समाजाला डोक्यावर घेऊन राहिलेत. पूर्वी व्हायचा का बा हिंदू दलित आहे म्हणून यांना करायचं, पण आजकाल ते सुद्धा आमच्यावर दुर्लक्ष करत आहेत. कुठंतरी आता हे आजपर्यंत हे गरज पडली नाही, पण आता काय आलं की कमीत कमी काँग्रेस राष्ट्रवादी त्यांची होती, सेना भाजप आमची होती, पण आता ते सेना भाजप बी त्यांच्याकडेच गेली. म्हणजे आज आमच्याकडे कुठलाच पक्ष राहिला नाही, म्हणून आम्हाला आता स्वतः समोर यावं लागत आहे. पुढची भूमिका काय राहील जर शासनाने ऐकलं नाही आपली मागणी? आता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक मोर्चा आपण काढणार आहे, मात्र आंदोलनात्मक दिशा कशी राहणार आहे पुढची? नाही, आता आमच्या समस्त राज्यामध्ये सगळ्या विभागामध्ये आमची बांधणी झालेली आहे. आता जिल्ह्यात बांधणी सुरू होतं आहे आणि 13 तारखेला जवळपास 2 लाख लोकांचा मोर्चाचा आम्ही हे करतो आहे. मेळावा पहिले आम्ही मेळावा करतो आहे आणि मेळाव्यामध्ये जर समजा आम्ही राज्यकर्त्याला निमंत्रित करून राज्यकर्त्यांनी आम्हाला सकारात्मक काही हे दिलं नाही, प्रतिसाद दिला नाही, तो मोर्चात रूपांतर होईल. आणि मोर्चात रूपांतर हा जो 58 समाज आहे हा रस्त्यावरचा समाज आहे. हा काही कॅबिनमध्ये बसणारा समाज नाही. हे 58 समाज रस्त्यावर जर उतरलं तर ह्या श्रीमंताचे कामं कसे होतात हे आम्ही दाखवून देऊ. तर अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये 13% आरक्षण दिलं जातं, मात्र त्याचा मोठा जो लाभ आहे तो फक्त एकच जातीला होत आहे. उर्वरित 58 जाती जे आहेत त्या वंचित आहेत आणि त्यामुळे त्या जो वंचित गट आहे त्यांना 13% पैकी 8% आरक्षण द्यावा अशी एक वेगळी आणि समाजकारणाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा परिणाम करणारी मागणी जी आहे ती राष्ट्रीय दलित महासंघाने केलेली आहे. आता याच्यावर राज्य शासन काय निर्णय घेते हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.